जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड टीचर बनण्याच्या प्रवासात असाल किंवा तुम्ही ऑलरेडी सेल्फ एम्प्लॉयड टीचर असाल तर काही क्षमता तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आणि त्यातली एक क्षमता म्हणजे जी मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून सांगणार आहे ती एक क्षमता म्हणजे बदल स्वीकारण्याची क्षमता. आणि ही बदल स्वीकारण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल जो रिसेंट प्रत्येक सेल्फ एम्प्लॉयड टीचरने शिकायला हवा तो म्हणजे टेक्नॉलॉजी बरोबर एकरूप होणं किंवा टेक्नॉलॉजी शिकून त्याचा वापर करणं. मी तुम्हाला इथे एक उदाहरण देईन. एक टीचर होता माझ्या ओळखीमध्ये आणि मी फार वर्षांपासून त्यांना ओळखत होते. आणि ह्या टीचर अतिशय एक्सपिरियन्स टीचर, अतिशय स्किल्ड अशा टीचर आणि त्यांच्या विषयात त्यांचा हातखंडा, कॉन्फिडन्स हे सगळं त्यांच्याकडे अगदी व्यवस्थित म्हणजे त्यांचा अनुभव, त्यांचे स्किल्स, त्यांचं टीचिंगवरचं म्हणजे शिकवण्यावरचं प्रेम, विद्यार्थ्यांवरचं प्रेम सगळं खूप चांगलं होतं. आता झालं असं जेव्हा लॉकडाऊन झालं, जेव्हा पूर्ण जग शिफ्ट होत होतं, बदलत होतं, तेव्हा त्याच्या अगोदर जेव्हा आपण सगळेच जण ऑफलाईन मोडमध्ये मुलांना शिकवत होतो म्हणजेच मुलं समोर आपल्या आहेत आणि या मुलांना आपण फिजिकली मुलांना शिकवतोय, फीडबॅक्स घेतोय, ह्या अशा वातावरणात जेव्हा आपण सगळं शिकत होतो, शिकवत होतो, लॉकडाऊन नंतर काय झालं सगळंच अचानक आपल्या सगळ्यांनाच एका नवीन जगाला सामोरं जावं लागलं, एका नवीन तंत्रज्ञानाला आपल्याला सामोरं जावं लागलं. आणि हा बदल काहीकांना खूप सोपा झाला, काहीकांना तो खूप कठीण झाला, पण काहीकांनी हा बदल त्यावेळी स्वीकारलाही नाही. त्यातलेच ह्या एक टीचर होत्या ज्यांचं माझ्याशी नेहमी बोलणं व्हायचं. आणि जेव्हा ऑफलाईन मोडमध्ये त्या मुलांना शिकवत होते तेव्हा त्यांच्याकडे भरपूर स्टुडंट्स होते, बऱ्याच मुलांना ते शिकवू शकत होते, त्यांनी बऱ्याच बिझी होत्या. आणि जसं हे पूर्ण सगळं शिफ्ट झालं, जसं ऑनलाईन क्लासचा ट्रेंड आला, त्या ट्रेंडमध्ये त्यांनी डिसाईड केलं की मी मुलांना ऑनलाईन शिकवणार नाही, कारण मला ते जमत नाही, रॅदर मला ते आवडत नाही, त्यामुळे मी मुलांना ऑनलाईन शिकवणार नाही. आणि अशामुळे मी ऑनलाईन शिकवणार नाही ते तेवढं इफेक्टिव्ह नसतं किंवा मला ते आवडत नाही, मला ते जमत नाही, या माइंडसेटमुळे त्यांच्याकडे येणारे स्टुडंट्स हळूहळू कमी होत गेले. आणि काही वर्षानंतर म्हणजे लॉकडाऊनच्या 1-2 वर्षानंतर ह्या टीचरना त्यांच्या स्टुडंट्सची बॅच बनवण्यासाठी स्ट्रगल करावं लागलं. एक विचार करूया की हे का झालं. त्या एक्सलंट टीचर होत्या, त्या एक्सपिरियन्स टीचर होत्या, त्यांना त्यांच्या शिकवण्यावर, त्यांच्या प्रोफेशनवर खूप प्रेम होतं. हे सगळं असूनही त्या सक्सेसफुल सेल्फ एम्प्लॉयड टीचर झाल्या नाही, कारण ही एक क्षमता त्यांनी स्वतःमध्ये बिल्ड करण्यासाठी ते तेवढ्यात तयार झाल्या नाही. म्हणूनच मला असं वाटतं की सेल्फ एम्प्लॉयड टीचरने म्हणजे आताच्या काळात सेल्फ एम्प्लॉयड टीचरने नवीन टेक्नॉलॉजी बरोबर, नवीन तंत्रज्ञानाबरोबर पटापट एकरूप व्हावं, पटापट शिकवून घ्यावं. इनफॅक्ट त्याही पुढे स्वतः ऑनलाईन शिकण्यासाठी सुद्धा तयार राहावं. आता मला सांगा, तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसते, हे चित्र तुम्ही ओळखता का? हो नक्कीच, कारण हे आहे पाटी. आता ही पाटी तुम्ही आज वापरता का? आज तुम्ही वापरत नाही आहात, पण कदाचित तुम्ही लहान होतात, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण ही पाटी वापरत होतो. आज ही पाटी वापरली जात नाही. आता हे चित्र कशाचं आहे? वही आहे जी आज वापरली जाते. आता मला सांगा हे काय आहे? टॅब. बरेच मुलं आज टॅबवर अभ्यास करतायत आणि या गॅजेट्स वरून शिकतायत. याचाच अर्थ काय? पाटी गेली, वही जाणार आहे, टॅब्स येणार आहेत, इनफॅक्ट आलेले आहेत. आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, पण तुम्ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून शिकण्यासाठी तयार आहात का? आणि जर तुम्हाला सक्सेसफुल सेल्फ एम्प्लॉयड टीचर बनायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला ही क्षमता स्वतःमध्ये आणावी लागेल, बिल्ड करावी लागेल. आणि नक्कीच किड्स इंटेलिजन्सचे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम तुम्हाला ह्यासाठी मदत करू शकते. जर तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयड टीचर बनायचं असेल आणि त्यातही तुम्हाला अबॅकस आणि वैदिक मॅथ सारख्या विषयांना शिकून मुलांना शिकवायचं असेल तर तुम्ही किड्स इंटेलिजन्सच्या टीचर ट्रेनिंग प्रोग्रामचा भाग होऊ शकता. कारण या प्रोग्राममध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहात. फक्त टेक्निक्स नाही तर एक सक्सेसफुल सेल्फ एम्प्लॉयड टीचर म्हणून कसं तयार व्हायचं हेही तुम्ही शिकणार आहात, जेणेकरून मी जे उदाहरण दिलं आणि त्या टीचरचं जसं झालं तसं तुमचं होऊ नये त्यासाठी लगेच ऍक्शन घ्या. धन्यवाद. मी शुभदा भावे, टीचर, ट्रेनर, एंटरप्रेन्योर आणि एक पालक.